सुई, बोल. तुझ्या डोळ्यात ना मला आलाप दिसतोय. तुला कसं कळलं? कारण तुझ्या डोळ्यात मी स्वतःला बघते. असं म्हणतात ती गोष्ट आपल्या मनात असते तीच डोळ्यात दिसते. हो, काय दिसते माझ्या डोळ्यात? एक जुई को देखा तो ऐसा लगा जैसे जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे वन में हिरन. ऐक ना अमृता, मला जरा ना पद्या. हे बघ, पदा भाऊजी घरी नाहीये, त्यामुळे त्यांना भेटायला जायचं बहाणा करून तू जुईला वाचवायला जाऊच शकत नाहीस. मला माहिती होतं तू शहाणा असशील ना तरी 10 पट वेडी मी आहे. पण तुला हे कळल्यावर लगेच तू जुईला वाचवायला जाणार म्हणून आधीच मोबाईल काढून घेतला. हे चुकीचं आहे अमृता. प्लीज उगाच आता ना काहीतरी मनात विचार आणू नकोस, कारण तुझ्या डोळ्यात बघून मला कळतंय तू काय विचार करतेस. आणि हे सगळं मी जुईच्या भल्यासाठीच करते, कळलं? हे बघ अमृता, आलाप आणि जुईच्या नात्यामुळे जुईला एक चांगलं भविष्य मिळू शकतं. पण जुईच्या वर्तमानातलं सत्य तिच्या भविष्यात अडचणी निर्माण करू शकतं. शेवटी वागलीस ना नागिणीसारखी. उगाच मला इमोशनल करू नकोस हं. मी इमोशनल होणारही नाही. इमोशनल? कोण होता इमोशनल आणि का होता इमोशनल? सविता, तू कुठे निघालीस? मी ना जाळीवाल्याकडे गेले होते. घरातल्या सगळ्या खिडक्यांना जाळ्या लावून घेता येते. हल्ली आपल्या सोसायटीत साप जरा जास्तच दिसायला लागलेत ना. साप? काय झालं भाऊजी? पद्याचं आणि माझं ठरलं होतं आम्हाला साप पकडणाऱ्याला शोधायला जायचं होतं. पद्या वाट बघत असेल माझी. सोड सोड मला. मला चक्कर येते कैलास, मला कसं तरी होतंय रे. धर मला. वहिनी जरा मदत करा. धरा धरा हिला व्यवस्थित नीट धरा आणि काळजी घ्या तिची. लवकर सोडू नका. जबाबदारी तुमच्यावर आहे. मी सुद्धा नाच आहे, तुम्हाला मनातलं कळतं. वहिनी जाऊ नको कैलास, मला चक्कर येते. तू जाऊ नको. कैलास, जबाबदारी दिली आहे वहिनी. नाही, मी नाही जाऊ देणार. मला बरं वाटते. आपण डॉक्टरकडे जाऊ. हो ना, मला जरा दुसरीकडे जाऊ. तुम्हाला बरं वाटते, आपण डॉक्टरकडे जाऊ. मला सोड. वहिनी जब नवरा बायको आहेत, सापांचा विषय ऐकून पळच काढला. कदाचित सापांना जास्त घाबरत असावे. तुझा फोन इथे असा का ठेवलाय? अगं राहिला होता तो. कधी? मगाशी बोलता बोलता. आला, तू खरं बोलतोयस? अगं ऐक ना, मी काय म्हणतो. तू व्हिडिओ का बनवत होतास? अगं मला तुला सरप्राईज देऊन तुला हॅपी करायचं होतं. त्या सरप्राईजने तू शॉक झाला असतास. म्हणजे म्हणजे मला हे सरप्राईज नसतं आवडलं आणि आताही नाही आवडलंय. अगं जुई जुई ऐक ना. अगं मी हे सगळं तुझ्यासाठी करत होतो ना. कुठल्या मुलीला आवडेल रे असं चोरून शूट केलेलं? थांब, मी हा व्हिडिओ डिलीटच करते. अगं नाही ना, नको ना. मी करणार. अगं प्लीज थांब. आलाप, मी करणार. अगं उदय बोलला तुला आवडेल. आलाप. अगं माझा मोबाईल. तू वेडी आहेस का? शिक्षा तुझ्या वागण्याला आणि तुला. अगं फुटला असेल तो. ए फुटला नाही, एकदम हॅशटॅग ओके. मी स्वतः कॅच केलाय. व्हाट अ कैच अंतरा. इसके साथ एक सेल्फी तो बनता है. हैशटैग अंतरा ग्रेट कैच. हैशटैग मोबाइल भारी वाला कैच. काय चल ना. ए गॅलरी ओपनच आहे. बॅड मॅनर्स. आलापचा मोबाईल आहे काकू तो. ते कव्हर वरून कळलं मला, पण दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये असं डोकावणं म्हणजे बॅड मॅनर्स. सॉरी काकू, पण मी स्वतः कॅच केलाय ना म्हणून पडता पडता वाचलाय हा तो मोबाईल. अगं पण किती वेळ हाताळायचा? ज्याचा त्याला देऊन टाकायचं ना. ठीक आहे, द्या मी देत. तू जा,
मी देते. हो, कशाला, मी देते ना. आणि त्या निमित्तानं मी जुईला पण भेटेन. अंतरा, तू आणि जुई लहानपणापासून एकमेकींच्या शेजारी राहता ना, मग काहीतरी निमित्त काढून जुईला भेटायला ती बाहेरगावावरून आली का तू चाललीयस? तसं नाही काकू, उगाच तुम्हाला कशाला ना त्रास द्या, मी दे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? सविताला हाक मारू? सविता! नाही 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 काकू, इट्स ओके, इट्स ओके. पण काय हो काकू, तुम्ही तुमच्या न्यू फ्रेंड बद्दल सांगितलं नाही हो मला. कोण मित्र? हाच तुमचा राग. हल्ली रोज येतो हा भेटायला. तू आता जातीयस? पडशील म्हणून घाबरलीस? तू सावरशील याची खात्री होती, हा तुझ्या डोळ्यातला विश्वास आहे, जो फक्त तुझ्यावर आहे. तुझ्या डोळ्यात मला आलाप दिसतोय. तुला कसं कळलं? कारण तुझ्या डोळ्यात मी स्वतःला बघते. असं म्हणतात की जे मनात असतं ते डोळ्यात दिसतं. हा व्हिडिओ जुईला आलापासून लांब करेल. सगळे प्रश्न सुटतील. अरे, बॅड मॅनर्स. एखाद्याच्या मोबाईल मध्ये असं डोकावणं बॅड मॅनर्स. एखाद्याचा नाही, आलापचा येतो. आलापचं? काय दिसतं रे माझ्या डोळ्यात? एक जुई को देखा तो ऐसा लगा जैसे जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण. डिलीटेड. डिलीट का केलास व्हिडिओ? सेल्फी व्हिडिओ आपल्याला चालत नाही, तुला तर माहिती आहे ना. घे मोबाईल. जुई माझा ऐक तू. जुई जुई हा मूर्खपणा का केलास तू? मूर्खपणा तर तू केलायस. एका मुलीला न विचारता तिचा व्हिडिओ बनवलास तू. जुई हे सगळं तुला आवडतं म्हणून केलं मी. हो, पण त्यात मी अडकले असते. म्हणजे आलाप, तू मला प्रश्न विचारू नकोस हा. आणि तू हे जे काही केलंस ना, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि म्हणूनच मी फोन फेकला. अरे हा कुठला अरे रवीपण आहे? एक तर मी जे काही करतो ना ते सगळं तुला आवडतं म्हणून करतोय, आणि त्यात तुझं हे असं वागणं. माझ्यासाठी केलं हे सारखं सारखं बोलून दाखवण्याची गरज नाहीये आलाप. नाही, यापुढे मी ठरवलंच आहे, तुझ्यासाठी किंवा तुझ्या बरोबर मी एकही व्हिडिओ बनवणार नाही. हे बघ, मला कळतंय तुला राग आलाय, पण मोबाईल फेकेपर्यंत. आलाप, तुझा मोबाईल अंतराने मला दिला. काका काकू, आय एम सॉरी, पण प्लीज जुईला समजाव. एवढा राग बरा नाही. आलाप, तू त्यांना म्हणून तुला सांगते, या सगळ्यांपासून लांब राहा. ही सगळी माझी माणसं आहेत आणि त्यांच्यापासूनच लांब राहू. आणि हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. जे करायचं नाहीये ना तेच करावं लागतंय, आणि ते केल्यामुळे माझ्या आपल्या माणसांमधलं अंतर वाढतंय. जुई, हे बघ जुई, मला माहितीये की हे सगळं खूप चांगलं आहे, खूप गोड आहे, पण वास्तव काहीतरी वेगळंच आहे ना. तुझं मन मला कळतंय. काही कळत नाहीये तुला आई, काहीच. अरे, असं कसं म्हणतेस तू? एका मुलीचं मन आईला कळणार नाही का? कळतंय ना, मग मला सांग, मी आलाप सोबत का राहू शकत नाही? कारण तू वेळोवेळी अडकशील.
फाईन. आणि प्रत्येक वेळी मी किंवा बाबा तुझ्या मदतीला नसेल म्हणजे मी माझं आयुष्य त्याच्यासोबत जगू शकत नाही हे तुमचं तुम्ही ठरवूनच टाकलंय. हे बघ, हे आम्ही नाही, तो वर बसलाय ना त्यानेच ठरवलंय. आणि जुई, हे बघ, तुझं आयुष्य किंवा आपण सगळे जे आयुष्य जगतोय ते बोरिंग नाहीये. हा, थोडंसं वेगळं नक्की आहे, पण ते जगण्यातही एक मजा आहे. फक्त जुई, फक्त ती मजा मी माझ्या आपल्या माणसांसोबत जगू शकत नाही असंच ना? असं का म्हणतेस? आम्ही तुझ्यासोबत आहोत ना. आई, अगं तू आणि बाबा आहातच माझ्यासाठी, पण तुमच्या एवढंच ना आणखी कोणीतरी माझ्यासाठी जवळचं आहे. खूप खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आई आई, तू म्हणतेस ना सेल्फी काढू नकोस, व्हिडिओ बंद कर. मी करेन, पण माझ्या मनात असलेल्या आणि जपलेल्या नात्याचं काय आई? यासाठी तुझ्या मनाला तुला सत्य काय ते समजून सांगावं लागेल. आई, मला काही समजून घ्यायचं नाहीये. मी नाही राहू शकत आलापशिवाय. लीव मी अलोन प्लीज. जुई, काय वाटतंय? अजून जरा घासून नीट साफ केली पाहिजे. जुईला? मी टाइल्स बद्दल बोलतेय. अगं, मी जुई बद्दल बोलतोय. काय नाही, मी तिला समजवलं, ती तिचा हट्ट सोडायला तयार नाही आणि मी माझा. मग आता मी कुणाला समजवायचंय? तुला का तिला? तिला, ऑब्विसली. ती हट्टी असली ना तरी मी तिची आई आहे. घराची साफसफाई करतोयस? नाही रे, घर रंगवतोय मॉफने. हे असं बुद्धिमान प्रश्न विचारतोस ना, म्हणून तू पदेस. काय पद्या? बघ, जे काय करणार असशील ना ते ताबडतोब कर. माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. आपल्याला सोसायटीचे हिशोब चेक करायचे. चल आटप लवकर. काय सोसायटीचा हिशोब चेक करायचे म्हणजे एक मिनिट. मला कशाची टोटल लागत नाहीये. काय म्हणतोयस तू? आज सोसायटीची मीटिंग आहे तुझ्या घरी. माझ्या घरी? हो. आणि हे ठरवलं कुणी? अर्थात प्रद्युम्नने. प्रद्युम्न? कोण रे नवीन आलाय सोसायटीमध्ये? अरे प्रद्युम्न, पद्या. अच्छा, तू प्रद्युम्न. आणि का रे, का माझ्याच घरी का ठरवलंय? का म्हणजे काय? कोणाच्याही टेरेसवर रात्री मीटिंग ठेवली की तू नेहमी गायबच असतो, म्हणून म्हटलं आज तुझ्याच घरी मीटिंग ठेवायची. म्हणजे कंपल्सरी हजर असशील तू. नाही म्हणजे हे मान्य आहे मला, पण हे बघ, मला ना सोसायटी समोर काही मुद्दे मांडायचे आणि त्यासाठी मला तुझा पाठिंबा हवाय. अच्छा. पण मी काय म्हणतो, आता माझ्या घरात मीटिंग यायचं हे परस्पर ठरवलंयस की नाही तू? तर मग सगळं तूच ठरव. माझा पाठिंबा कशाला पाहिजे इतर गोष्टीत तुला? आधी एक गोष्ट ऐक, ती सांगायला मी लवकर आलोय. एक मिनिट थांब. हे जे काय आधी ठरवलंयस ना, हे मला अमृताच्या कानावर घालायला पाहिजे. तू जसा भसाभस आत शिरलास तशी सोसायटीची सगळी माणसं भसाभस शिरली तर ती धुसफूस करेल. अरे म्हणजे चहा पाण्याचा नको का बघायला तिला? अहो भाऊजी, मी आहे ना मदतीला. आणि नाश्त्याला काय करायचं हे मी ठरवलंय सुद्धा. मी वहिनींना सांगते. अरे वा, तुम्ही उभयता म्हणजे सगळंच ठरवून आलात काय? नाही, आम्ही नाही ठरवलंय, आपण ठरवायचंय. काय वहिनी, कशा आहात आता? अहो मगाशी बोलणं सुरू नाही झालं तर तुम्ही निघून गेलात. तसं नाही अगं, मी तुला म्हणाले ना, मला एक काम आठवलं म्हणून. बरं, मला सांगा, मी काय मदत करू तुम्हाला? मदत? मला कशाला? घ्या, तुम्हाला माहितच नाही? अहो तुमच्या घरी सोसायटीची मीटिंग आहे ना आता. हो का? मग ठीक आहे ना. हे बघा, नाश्त्याला काय करायचंय हे मी ठरवलंय. हो तुम्ही हा मिक्सर बदला बरं आधी. आम्ही ना नवीन फूड प्रोसेसर घेतलाय.
त्याच्यासोबत मला 2 कुपन मिळालेत. मी देईन हा तुम्हाला, 200 रुपये कमी होतील. बरं दे हा. तर पहिला मुद्दा साप. काय? अरे म्हणजे सोसायटीच्या आवारात सतत साप वावरताना दिसतात ना, त्यांचा आधी बंदोबस्त करायला हवा. नाही पण मी काय म्हणतो, कशाला सापांचं? हा, तर दुसरा मुद्दा असा. काय रे? काय होतंय तुला? अरे हे बघ ना, लादीवरती किती डाग आहेत, चिवट आहेत. तर ते जरा असे ताकद लावून काढले की निघतात. अहो अहो काय होतंय तुम्हाला? नाही मगाशी गरगरत होतं तसं गरगरतंय का? नाही नाही वहिनी मी पाणी देते तुम्हाला, 1 मिनिट. कसं वाटतंय आता? हा ठीक आहे ना. मी कोण आहेत रे ढोलवाले? नुसता गोंधळ घालून ठेवलाय यांनी. आज गोंधळच आहे. काय? अरे म्हणजे सोसायटीचे लोक तुझ्या घरी येऊन गोंधळ घालतील ना. हा आवाज बंद नाही झाला तर? सेक्रेटरी तू, जा पटकन आवाज बंद कर. तुला पण असंच वाटतंय ना? चल आपण 2 जण जाऊन त्यांच्या नाकी नऊ आणूया. मी तुझ्या बरोबर आलो तर तुझ्या नाकी नऊ येतील. म्हणजे अरे म्हणजे माझा राग माहितीये ना तुला, महाभयानक. म्हणजे समजा त्या रागाच्या भारात मी जर त्या वाजवणाऱ्या पोरांना जाऊन काही बोललो आणि समजा मी त्यांच्या अंगावर धावून गेलो आणि ते तुझ्या अंगावर धावून आले आणि त्यांनी तुला फडाफडा थोबाडीत मारल्यात, तर नाकी नऊ येतील. मग तू चलच. या लोकांना ना कोणीतरी जाब विचारायलाच हवा. अरे रेसिडेन्शियल एरियामध्ये एवढ्या मोठ्याने वाजवतात म्हणजे काय? करेक्ट. हे आणि असंच मुद्देसूद एक्झॅक्टली जाऊन त्यांच्याशी बोल. तुला माहिती ना बद्या, तुझ्या आवाजात म्हणजे असा एक दरार आहे, असा एक खर्ज आहे, एक कशिश आहे. ती सगळी वापर आणि जा सांग त्यांना, समजाव. होय काय कैलास? म्हणून तर तुला मी सोसायटीचा सेक्रेटरी केलाय ना प्रद्युम्न. तू आता बघच. सोसायटीचा सेक्रेटरी या नात्याने मला त्यांना थांबवायलाच पाहिजे. बंद करतो त्यांचा गोंधळ. जा जा लवकर. आलोच मी. काय तमाशा लावलाय का इकडे? जी काय प्रॅक्टिस करायची असेल ना ती तिकडे फ्रीजच्या खाली जाऊन करा. काका काय होतंय? गोळा आलाय गोळा. जुई 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 हॅशटॅग ढोल ताशा पथक. जुई अरे सेल्फी तो बनताय ना. ए जुई जुई जुई
एकटी एकटी फोटोची तयारी करते काय जुई 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 जुई